अनेकदा प्रेमाच्या आणाभाकांवर उभं राहिलेलं लग्नाचं नातं मतभेदांच्या कारणानं कधी घटस्फोटाच्या वळणावर पोहोचतं हेच लक्षात येत नाही। जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा मात्र फार उशीर झालेला असतो। पुढे नात्याच्या या समीकरणामध्ये पैशाचं गणित येतं आणि गोष्टी आणखीनच चिघळत जातात। नुकताच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या व्यवहाराची आणि काही कायदेशीर मुद्द्यांची चर्चा जोर धरताना दिसत आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर चहल धनश्रीला 4,75,00,000 रुपये इतकी मोठी रक्कम देण्यास बांधील असेल। त्यापैकी क्रिकेटपटू युजवेंद्रने 2,30,00,000 रक्कम देऊ केली असून उर्वरित रक्कम तो येत्या काळात तिला देणार आहे। घटस्फोट आणि पोटगीचं हे नवं प्रकरण नसून अनेकदा हा व्यवहार चर्चांना वाव देऊन जातो। घटस्फोटानंतर पतीने पत्नीला उदरनिर्वाह किंवा खर्चासाठी दिलेल्या रकमेला पोटगी किंवा ॲलोमनी असं म्हटलं जातं। हिंदू विवाह कायद्यान्वये न्यायालय घटस्फोटानंतर पत्नीला तिच्या जगण्यासाठी कायमस्वरूपी पोटगी देऊ शकते। घटस्फोटाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये पती पत्नीला पोटगी देतो, मात्र काही प्रकरणांमध्ये न्यायालय उलट निर्णयही देऊ शकते आणि घटस्फोटानंतर पत्नीकडून पतीला पोटगी देण्यास सांगू शकते। पोटगी निश्चित करण्यासाठी कोणताही कायदेशीर मानक सूत्र नाहीये आणि दोन्ही पक्षांच्या परिस्थितीनुसार न्यायालय खटल्याचा निकाल देते। दोघांची कमाई, त्यांची जंगम, स्थावर मालमत्ता आणि मुले इत्यादी अनेक बाबींचा विचार करून पोटगीची रक्कम ठरवली जाते। पोटगी 2 प्रकारे दिली जाते। एक तर एक रकमी पेमेंट करावं लागेल, म्हणजे संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरावी लागेल, किंवा दर महिन्याला किंवा दर 6 महिन्यांनी हप्त्यांमध्ये पेमेंट करावे लागेल। पोटगीची रक्कम एकाच वेळी म्हणजे एक रकमी दिल्यास कॅपिटल रिसिप्ट मानली जाते, ज्याला प्राप्तिकर कायद्यात उत्पन्न मानलं जात नाही। त्यामुळे एक रकमी पोटगीवर कोणताही कर आकारला जात नाही, म्हणजे जेवढी रक्कम देण्याची ठरली आहे ती पूर्ण रक्कम पुढे सुपूर्त केली जाते। परंतु आपण पाहतोय अलीकडे घटस्फोटाचे प्रमाण हे जास्तच वाढत आहे। याचं कारण मोठी पोटगी मिळते हे असू शकतं का? यावर तुम्हाला काय वाटतं बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।